Okay. Participant. Yes. ओके. महेश विखे सरांना काहीतरी बोलायचं होतं. महेश विखे सर मीटिंग चालू करू का मी? महेश विखे सर मीटिंग चालू करतो मी. ओके. ओके. तर चला, जेवढे आता आपल्या मीटिंगला आले तेवढ्या सगळ्यांचं स्वागत आहे डीएक्सनच्या मीटिंग मध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायला आवडेल की डीएक्सन मी स्वतः गेली 18 वर्ष 2003 सालापासून माझ्या अख्ख्या कुटुंबामध्ये डीएक्सन आहे. डीएक्सन मी सुरू करायचं रिझन असं होतं की माझ्या स्वतःच्या आईला युट्रस कॅन्सर सांगितला होता 2002 डिसेंबर मध्ये. त्याच्यानंतर काही इलाज नव्हता. डॉक्टर म्हणे रिकव्हरीचा चान्स खूप कमी आहे, पण त्यावेळेस आपल्याला डीएक्सन नशिबाने मिळालं आणि डीएक्सन खाल्ल्यामुळं माझी आई 2003 ते 2013 10 वर्ष सर्वाइव्ह झाली. ओके. हा जो फायदा मला झाला तेव्हापासून फक्त लोकांना सांगत सुटलोय. आणि डीएक्सन कोणी खायचंय? डीएक्सन खायचंय प्रत्येक जिवंत व्यक्तीनी, अगदी प्रेग्नंट लेडीज पासून ते 100च्या आजी आजोबापर्यंत कोणी खाल्लं तरी चालतं. आजारी माणसांना आजारातनं रिव्हर्सल फ्रॉम डिसीज, आजार मुक्त होण्याचा राजमार्ग. सध्या दवाखान्याची औषधं चालू ठेवायची, त्याच्या सोबत खाल्लं की काही दिवसानंतर आपोआप आपले ऑर्गन जे अॅनिमिक झाले होते, कमजोर झाले होते, टॉक्सिक झाले होते, ते सगळे क्लीन व्हायला लागतात, इम्युनअप व्हायला लागतात, स्ट्रेंथन होतात आणि नॉर्मल फंक्शनिंग करायला लागतात. त्यामुळे कित्येक लोकांचं बीपीच्या गोळ्या, त्याच्यानंतर डायबिटीसचं इंजेक्शन, इन्सुलिन, डायबिटीसच्या गोळ्या, क्रिएटिन, त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की कोलेस्ट्रॉल, हे सगळं, किंवा स्किनचे आजार, दम्याचा पंप कित्येक हजारो लोकांचा सुटलाय. त्यामुळे डीएक्सन काय हे जाणून घ्या. आता सगळ्यांना एकच चक्र माहितीये की दवाखाना आजारी पडलं की डॉक्टर, पण जडीबुटी, आयुर्वेद हा शब्द आपल्याला खूप खूप प्राचीन आहे. ओके. आणि तो आपण विसरत चाललोय. पण नशीब डीएक्सनच्या साथीनं ते आजकाल लोकांना परत माहित पडतंय. सो वेलकम टू डीएक्सन. डीएक्सनचा फुल फॉर्म डॅक्सन, शॉर्टकट डीएक्सन, मराठीमध्ये अर्थ विश्वास, चिन्ह उगवता सूर्य, झाड पाणी, नॅचरल सोर्स, नॅचरल कंपनी. आणि ही कंपनी आता काम करते जगातल्या 237 पेक्षा जास्त देशात. सो वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहेत, ग्लोबल प्रोडक्ट आहेत. आणि ज्या व्यक्तीचं प्रोडक्ट आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर लिम शिवजिन, IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर. याच्यानंतर आता आपल्या मीटिंगला काही क्वालिफाईड लोक बसले असतील, काही फार्मसी लोक बसले असतील, एज्युकेटेड असतील, आणि त्यांचे नॉर्मली प्रश्न कधी संपत नाहीत. कारण आपला एक मानवी स्वभाव आहे की मला प्रश्न विचारत जायचे. पण जर तुम्हाला असे भरपूर प्रश्न असतील आणि या मीटिंग मधनं काय प्रश्न शिल्लक राहत असतील, आपण डिस्कस पण करू शकतो. अजून तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर इथं समोर वेबसाईट तुम्हाला दाखवलेत मी, dxn2u.com, dxnindia.in, किंवा ज्यांना रिसर्च आर्टिकल पाहिजेत डीएक्सनचे, गॅनोड्रामाचे, डायबिटीस का रिकवर होतो, कॅन्सर का बरा होऊ शकतो, किंवा आपण कोरोना प्रिव्हेंट का करू शकतो, हे सगळे रिसर्च आर्टिकल देणारी जगातली टॉप क्लास एक साईट आहे pubmed.gov. यावरती जाऊन तुम्ही सगळं चेक करू शकता. आणि इथं म्हणजे याला चॅलेंज नाही. इथं जर एखादा आर्टिकल पब्लिश केलं जातं तेव्हा ते प्रूव्हन असतं. त्यामुळे इथं सगळं तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचा आजच्या मीटिंगचा उद्देश जो आहे आपला की कोरोना प्रिव्हेन्शन. ओके. तर मला सांगायला तुम्हाला आवडेल की जून 2020 मध्ये इंटरनेटवरती आपल्या कंपनीचे ओनर डॉक्टर लिम शिवजिन आणि क्राऊन अँबॅसेडर डॉक्टर शिवकुमारन मलेशियातले, यांनी पेपर पब्लिश केला होता, ओपन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. म्हणजे जर मला इन फ्युचर कुठला आजार बॉडीत यायला नको असेल तर गॅनोथेरपी म्हणजे डीएक्सनचे सगळे प्रोडक्ट बनलेत एका कोर पासून. त्याचं नाव आहे गॅनोडर्मा. गॅनो म्हणजे मशरूम, डर्मा म्हणजे स्किन किंवा त्वचा. तर त्याच्यापासून जी थेरपी क्रिएट झाली त्याला म्हणतात गॅनोथेरपी. जशी ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, तशीही गॅनोथेरपी. गॅनोथेरपी होलिस्टिक ह्युमन सिस्टम. होलिस्टिक ह्युमन सिस्टम म्हणजे तो माणूस वेस्ट इंडिजचा आहे, भारतातला आहे, जपानचा आहे, अजून कुठला आहे, त्याची बॉडीची इंटरनल रचना,
त्याच्या बॉडीतले आतले सगळे अवयव, त्याची काम करणारी सिस्टम, ओके, लहान बाळ असेल, मोठा माणूस असेल, वृद्ध माणूस असेल, त्याच्या बॉडीतले अवयव, या सर्वांना सूट होणारं एकच डीएक्सनचं प्रोडक्ट म्हणून त्याला म्हणतात होलिस्टिक ह्युमन हेल्थ, आणि यंत्रणा सगळ्यांची एकसारखी काम करत असते. त्याच्यामुळं अशा लोकांना कुठले पॅन्डेमिक कंडिशन येत असेल, कोरोना होत असेल, तर डीएक्सएनचे प्रोडक्ट प्रूव्हन आहेत. हे खाल्ल्यामुळे इमिजिएट रिलीफ मिळू शकतं तुम्हाला कोविड-19 पासून. आता जे लोकांना CAPR टेस्ट काढत बसतात, मग लंग्स किती इन्फेक्शन झालं, मग रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठी रांगेत उभं राहावं लागतंय, टेन्शन येतंय, इन्फेक्टेड बॉडी होऊ शकते आणि त्याच्यातून काही लोक दगावू शकतात, तर ती वेळ आपल्यावरती यायलाच नको. म्हणून आपल्या घरात असायला पाहिजे डीएक्सएन. कारण जुना स्ट्रेन कोरोनाचा आणि आताचा स्ट्रेन ह्याच्यात फरक काय माहितीये का? आणि आता गंमत काय झाली, कोरोनाचं जे स्ट्रेन आहे ना, तो कोरोना अटॅक करतोय आपल्या RNA वरती, DNA वरती नाही. DNA म्हणजे पर्टिक्युलर त्या माणसांना झाला असता तीच माणसं गेली असती. RNAचं चित्र वेगळं असतं. RNA हा भारतातल्या माणसांचा वेगळा, जपानचा वेगळा, रशियाचा वेगळा, तिथलं क्लायमेट कंडिशन वेगळ्या, वातावरण वेगळं. त्यामुळं डेथ रेशो जो आपण जर बघितला ब्राझील, युरोप मधला, तर हा खूप आहे, कितीतरी पटीत. पण भारताचं हवामान चांगलं आहे म्हणा, किंवा आपल्या खाण्यामध्ये फळभाज्या भरपूर असतात, इम्युनिटी लोकांच्या युरोपच्या लोकांच्या तुलनेत, अमेरिकेच्या लोकांच्या तुलनेत कितीतरी पट आपली इम्युनिटी चांगली आहे. त्याच्यामुळं जुना जो कोरोना आपल्याकडे आला होता, त्याच्यामध्ये लोकांना ताप यायचा, त्याच्यानंतर तोंडाची चव जायची आणि वासच यायचा नाही, आणि असा कफ राहायचा कायम, असा खोकला, कफ, सर्दी राहायचं. पण नवीन जो स्ट्रेन आलाय याच्यामध्ये त्यांना लक्षणं वेगळी आढळली. लक्षणं काय आढळली वेगळी त्यांना? तर त्यांचं अंग दुखायला लागतं, त्याच्यानंतर त्यांना असं डोळ्यातनं सतत पाणी येत राहतं, पाणवलेले डोळे आपण त्याला म्हणू शकतो, कोरडा घसा, सोर थ्रोट, त्याच्यानंतर त्या लोकांना जुलाब लागतात, जुलाब व्हायला लागतात, आणि डिस्कलरायझेशन ऑफ फिंगर्स अँड टोज, म्हणजे तुमच्या हाताची बोटं किंवा पायाची बोटं अशी काळवंटात किंवा काळी पडायला लागतात, डोकं प्रचंड दुखायला लागतं, अंगावरती स्किनचे रॅशेस यायला लागतात. तर हा नवीन स्ट्रेन आहे, आणि यामध्ये जर असं आढळून आलंय की लहान मुलांना सुद्धा पटकन आणि भरपूर तो प्रमाणात सिव्हिरिटी होते. कारण परवाचीच केस आहे की YCM हॉस्पिटल पुण्यामध्ये काय झालं की अगदी म्हणजे 4-4 महिने छोटी छोटी बाळं पण दगावली आहेत. किंवा काल तर परवाची नवीन एक केस आहे की एका आईने बाळाला जन्म दिला, तिला 2 मुली झाल्या, पण 1 तासाच्या ती आईच दगावली. असे मग आता तर प्रेग्नंट लेडीज असतील तर डिलिव्हरीला नॉर्मली 90% दवाखान्यात जातात. मग अशी वेळ आपल्यावरती येऊ नये, त्यांना काही होऊ शकतं. त्या सगळ्यांसाठी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून डीएक्सएन आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे. आणि आत्ताचा अवरेज स्टॅटिस्टिक्स, अवरेज रेशो काय सांगतो की 8 एप्रिलला, आज 10 एप्रिल तारीख आहे, 8 एप्रिलला भारतात 1,31,968 लोकांना कोरोनाची लागण झाली, आणि अवरेज मागच्या आठवड्यातलं आलं 1,08,202. अवरेज कमी नाहीये. त्यामुळं, आणि फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, फक्त महाराष्ट्रामध्ये जर आता विचार केला आपण, तर जवळपास 32 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यातले 26,50,000 रिकवर पण झाले, 57,000 डेथ झाल्या. ओके, आता एवढ्या जर डेथ रेशो पटापट वाढतो तर करायचं काय? म्हणजे हातबल आहेत लोक, ऑक्सिजन सिलेंडर नाही, बेड शिल्लक नाही, प्रॉपर डॉक्टर नाहीत, इंजेक्शन मिळत नाही, तुटवडा आलाय, एकाला बघेपर्यंत अख्ख्या घरादाराला कोरोना व्हायला लागलाय. तरी अशी वेळ आपल्यावरती यायला नको. आणि पुणेकरांनो सावधान, कारण आता पिंपरी चिंचवडचं जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्राचं नवीन कोविड इपिक सेंटर झाले पुणे, आणि पुण्याने मुंबईला बीट केलंय. 3,000 केसेस पुण्यात पर डे व्हायला लागले. 3,000 जोक नाहीये. त्याच्यामुळं आपण सगळे एका धोक्याच्या पातळीमध्ये आहोत. तर सगळ्यांनी दररोज ओके तुम्हाला मास्क वापरल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्या सॅनिटायझर, आपल्या म्हणजे चांगला डीएक्सएनच्या साबणाने चांगला हात धुवा. कारण सॅनिटायझर जे घेतायत त्यांनी पण तुम्हाला सारखा सॅनिटायझर घेऊन हाताला रॅशेस येतात, इन्फेक्शन होते, हात पांढरे पडतायत, इचिंग व्हायला लागते. असं होण्यापेक्षा डीएक्सएनचा साबण 1 नंबर आहे. जेव्हा घरी याल तेव्हा हात स्वच्छ धुवा. ओके, डीएक्सएनच्या साबणाने. मास्क कंटिन्युअस वापरणं गरजेचं आहेच, आणि सोबत डीएक्सएनचे प्रोडक्ट तुम्हाला खायचे. डीएक्सएन एक वन ड्रॅगन कंपनी आहे, सगळ्यात महत्वाचं, आणि सगळ्यात महत्वाचं वन वर्ल्ड वन मार्केट. डीएक्सएन अख्ख्या जगात आहे, त्यामुळं एक जग एक बाजारपेठ असं आपण म्हणू शकतो. आणि ही सगळी चालते डॉक्टर लिनच्या ओपिनियन नुसार.
माझी फिलॉसॉफी काय की हे प्रोडक्ट तुम्हाला वाजवी दरात मिळत आहे. साधं तुम्ही आता एक इंजेक्शन घ्यायला जाता रेमडेसिवीरचं, एक कंपनी विकते 888 रुपयाला, दुसरी विकते 4000 रुपयाला, एक विकते 5400 रुपयाला. गव्हर्नमेंट पण काय करू शकत नाहीये. मग डीएक्सनचा अगदी चहाचा डबा 400 रुपयाला तुम्हाला पडतो, छोटी स्पूनला 515 रुपयाला पडते. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला आणि याची क्वालिटी एवढी चांगली आहे की आपण लिटरली लोकांना प्रिव्हेंट करू शकतो कसल्याही आजारापासून, कसल्याही म्हणतोय मी. आणि सगळ्यात महत्वाचं याची गरज प्रत्येकाला आहे. म्हणजे गोर गरिबाच्या घरापासून ते अगदी टाटा बिर्ला अंबानीच्या घरापर्यंत इम्युनिटी हा शब्द सध्या खूप महत्वाचा झालाय. कारण मागच्याच आठवड्यामध्ये सचिन तेंडुलकरला कोरोना झाला, अक्षय कुमारला झाला, कटरीना कैफला झालाय, कोणाला पण होऊ शकतो. मोठे मोठे मंत्री झाले सगळे. त्याच्यामुळे ही वेळ आपल्यावरती यायला जर नको असेल तर ताबडतोब डीएक्सन खाणं हा एक चांगला पर्याय. डीएक्सन काय देतं तुम्हाला? टू प्रोव्हाइड हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. आपण फक्त आरोग्याबद्दलच बोलतोय. तुम्हाला आरोग्य जर महत्वाचं वाटत असेल, तुम्हाला आजारी पडायचं नसेल, आपल्या घरात कोणाला दवाखाना येऊ द्यायचा नसेल, तर तुम्हाला फक्त घरातले ब्रँड बदलायचे, प्रोडक्ट वापरा. आणि कायमस्वरूपी तुम्हाला वाटतं की मला प्रोडक्ट वापरायचे पण माझे प्रोडक्ट महाग वाटतात, तर डिस्काउंट कार्ड काढा आणि मग तुमचा बेनिफिट व्हायला लागेल. आणि जर तुम्हाला चांगलं वाटलं तर अशा तुम्ही गरजूंना कित्येक लोकांच्या पर्यंत हे सगळं सांगू शकता. आपले जे ओनर आहेत IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर तर झालेतच, पण त्याच्याशिवाय त्यांना एवढी सगळी अवॉर्ड रिवॉर्ड मिळालेली आहेत. आता जगातला रँक आपला 15वा आहे. 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी आपला फॉर्म भरलाय. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं कोर प्रोडक्ट आहे गॅनोडर्मा लुसिडम. म्हणजे गॅनो म्हणजे मशरूम, डर्मा म्हणजे त्वचा. आपल्या पृथ्वीतलावरती ज्या भरपूर प्रमाणात जडीबुटी आहेत, मग जसं आपण नेहमी म्हणतो पक्ष्यांचा राजा मोर, फळांचा राजा आंबा, फुलांचा गुलाब, तसा जडीबुटीला पण एक राजा आहे. पण तो राजा आपला बालवाडीत शिकवलाच नाही कोणी. आणि मग हे गुगलनी शिकवलं तुम्हाला. गुगलला जाऊन चेक करा किंग ऑफ हर्ब्स कोण आहे, ते सांगतं गॅनोडर्मा लुसिडम. आणि डीएक्सनी ते उजेडात आणलं, एवढा जुना पुराणा रिसर्च बाहेर काढला. आणि मग डीएक्सनचे प्रोडक्ट जर आपण सगळे खात राहिलो तर सगळे प्रोडक्ट आहेत बिनविषारी, याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. हे कोणाच्याच आजारावरती काम न करता आपलं सगळ्यांचं शरीर तंदुरुस्त करणं हे काम करतं आपल्या बॉडीतल्या पेशीवरती. पेशीपासून बनलं आपलं शरीर. आपल्या बॉडीमध्ये अरबो खरबो पेशी असतात. या पेशींच्या मध्ये दररोज हवेतून, पाण्यातून, अन्नातून, व्यसनातून टॉक्सिन जातात. चुकीची आपली जीवनशैली, धावपळीचं आयुष्य, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, IT पार्क मध्ये पोरं काम करतात, कोल्ड्रिंक्स, वडापाव, मिसळपाव, पिझ्झा, नॉनव्हेज, शॉर्मा, बर्गर, ओके, कोला, चायनीज, जंक फूड, फास्ट फूड, हे सगळं आपण खात बसलोय. त्याच्यामुळे आपल्या बॉडी टॉक्सिक भयंकर होत राहतं. आणि आपली बॉडी जर फिजिकली फिट नसेल, अनहेल्दी असेल, तर बॉडीमध्ये प्रचंड टॉक्सिन साठत जातात. त्याच्यामुळे बॉडीमध्ये होतं इम्बॅलन्स, असंतुलन. असंतुलन झालं की आपण दवाखान्यात जातो आणि डॉक्टर आपल्या सिम्पटम वरती औषध द्यायचं काम करतात. ओके. मग एक लॉजिक आहे की आपण जर गाड्यांचं सर्व्हिसिंग करतो तर बॉडीचं सर्व्हिसिंग करावं की नाही करावं? बॉडीचं सर्व्हिसिंग सुद्धा करायला पाहिजे. पण दुर्दैवानं भारतात कुणी ऐकतच नाही. तुम्हाला फक्त गाड्यांचं सर्व्हिसिंग माहिती आहे, पण बॉडी सर्व्हिसिंग कन्सेप्ट आणला तुम्हाला डीएक्सएननी. मग डीएक्सएनच्या हा कन्सेप्ट जो मांडायचं काय कारण माहितीये का? जर तुम्ही आता भारतातला रेशो पाहिला, क्रिटिकल इलनेस इन इंडिया, एस्टिमेटेड डेज पर इयर अँड अवरेज कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट, म्हणजे एस्टिमेटेड डेथ आहे त्या भारतातल्या दरवर्षीच्या 24 लाख हार्ट अटॅक, फुफ्फुसाचा आजार 1,16,00,000 लोक, कॅन्सर फेल्युअर 5,56,400, लिव्हर फेल्युअर 2,16,000, किडनी फेल्युअर 2,00,000 लोक. आता हे महत्वाचे अवयव आहेत का नाही? प्रचंड महत्वाचे अवयव आहेत. पण जर यांना काय झालं तर त्याचा दवाखान्यातला खर्च किती आहे? बायपास 3.5 लाख, 5 लाख, 6 लाख, फुफ्फुसाला 20 लाख पण जातात आणि अगदी बरेच काही जाऊ शकतात. ILD आजार जर झाला तर किती पैसे जातील सांगता येणार नाही. आता तर कोरोना काळामध्ये डायरेक्ट तुमचे चेस्टच खराब होत आहेत, CAPR रेशो काढतात. याच्यामध्ये काय काय लोकांचं एक एक फुफ्फुस काढून टाकलंय, एका फुफ्फुसावरती लोक जगतायत, एवढे खतरनाक सुरुवात झालीये. ओके. कॅन्सर फेल्युअर 10 लाख 20 लाख खर्च येतोय. लिव्हर फेल्युअर, लिव्हर सिरोसिस जर झाला, भरपूर दारू पिणाऱ्यांना सावधान, तर 18 लाख 20 लाख आणि 50 60 70 80 लाख रुपये पण जाऊ शकतात. किडनी फेल्युअर खूप महत्वाची किडनी आहे. असं म्हणायचे की किडनी आपल्या बॉडीतला सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. पण दुर्दैवानं आता तरुण पिढीची किडनी भरपूर खराब होते.
कारण ते सगळं खातायत नॉन डायजेस्टेबल फूड, पिझ्झा, कोला, बर्गर, छोले, चायनीज. ओके, हे एवढं खाताय की किती खावं त्याला काही माप नाही राहिलं. आणि त्याच्यामुळं तुमची किडनी क्लॉग होते, किडनी चोक होते, ब्लड युरिया वाढतो, क्रिएटिन वाढतं आणि लोक जीवानीशी जात आहेत. त्याच्यामुळं हा जगातला सगळ्यात मोठा शोध आहे गॅनोडर्मा. आपल्या बॉडीतली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतो, आपल्या बॉडीतले आजार शोधून काढतो या गॅनोडर्मा पासून. मग सगळ्यात महत्वाचा हा जो गॅनोडर्मा आहे त्याला म्हणतात जडीबुटीचा राजा. ओके, आणि मग काय करतो तो? रिज्युनिएशन, म्हणजे ज्या कमजोर पेशी झाल्या होत्या त्यांना परत पुनर्जीवित करून पूर्वत कामाला लावतो. त्याला काय म्हणतात? हर फ्रॉम हेवन, म्हणजे स्वर्गातून धर्तीवरती पाठवलेली जडीबुटी असं तिचा उल्लेख आहे. अनपॅरलल, त्याची बरोबरी कोणाशीच होऊ शकत नाही. अनबिलिव्हेबल, म्हणजे तुम्ही मिरॅकल कराल की असा होऊच कसं काय शकतं. ऍलोपॅथी वाले तर म्हणतात की होऊच शकत नाही, पण डीएक्स मध्ये 100% असे कितीतरी हजार रिझल्ट आलेत की विश्वास नाही ठेवणार पण रिझल्ट भन्नाट येतात. फॅसिनेटिंग, म्हणजे अप्रतिम आहे. वर्ल्ड वाईड रिव्होल्युशन, जागतिक क्रांती होणार आहे. आपण सगळे साक्षीदार आहोत डीएक्सएनचे. द हिडन ट्रेजर, म्हणजे आपण असं म्हणतो ना, काहीतरी कुठंतरी मला सोन्याचा हंडा सापडलाय, अचानक माणिक पोती माझ्या हातामध्ये आले, मला अमृताची वाटली सापडली समुद्र मंथनामध्ये. तसं हिडन ट्रेजर म्हणजे ही एक खजिना आहे, खजिना आपल्यापर्यंत आलेला. त्याच्यामुळं याला असं आपण म्हणतो द न्यू रे ऑफ होप, एक नवीन आकांक्षा उद्दीपित झाल्यात मानव जातीच्या. कशामुळं? गॅनोडर्मा लुसिडम मुळे. त्याच्यामुळं तुम्हाला जर तुमच्या उभ्या आयुष्यातलं फ्रीडम विथ डीएक्सएन अनुभवायचं असेल, एन्जॉय करायचं असेल, तर खाओ खिलाओ बताओ, म्हणजे पहिल्यांदा खा, तुम्हाला चांगलं वाटलं लोकांना शेअर करा, आणि शेअर करता करता शेअर युअर हॅपीनेस, हॅपीनेस वाढत जा. तुमच्यामुळे लोकांचे आजार जाऊ देत, तुमच्यामुळे लोकांना रोजगार मिळू देत, अशा पण मोठी मोठी कामं करू शकतो. मग ह्या गॅनोडर्मा पासून त्यांनी बनवल्या 2 प्रकारच्या कॅप्सूल. आरजीजीएल, जगातला सगळ्यात जास्त ऑक्सिजन रिस्टोर कॅपॅसिटी आहे आरजीजीएल मध्ये. आता फक्त मला सांगा, समजा माणसांचा ऑक्सिजन कमी झाला तर तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर लागतो. ऑक्सिजन सिलेंडर नाही, हा कंटेनर आहे, कंटेनर मोठाच्या मोठा आरजीजीएल म्हणजे. कारण जगातला सगळ्यात जास्त ऑक्सिजन आरजी मध्ये असतो 2000 पीपीएम, आणि जीएल मध्ये 6000 पीपीएम ऑक्सिजन. त्यामुळं ऑक्सिजन कमी झालाय, दम लागतोय, धाप लागतोय, अस्वस्थ वाटतंय, ब्लड सर्क्युलेशन वाटत नाहीये, छातीवरती लोड वाटतोय, सगळ्यासाठी हात जोडून सांगतोय आरजीजीएल खायला सुरुवात करा. जम्बो मोठ्यात मोठा पॅक घेतला तरी फक्त 10,310 रुपये, 360 गोळ्या आहेत. एवढा नको मला, छोटा घ्या 90-90चा, 2730 रुपयाला. तो पण नको, 30-30चा पाहिजे मला छोट, 990 रुपये. याच्यापेक्षा काय स्वस्त आहे? 990 रुपयाची एक आरजीजीएलचं जोडी घरात असेल ना, किमान रोज एक पेअर खायला सुरुवात करा. करोना टच पण नाही करणार आहे. ऑक्सिजन सिलेंडरचा पप्पा आहे तो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, आरजी काय करतं? बॉडीतला कचरा डिटॉक्स करतं. जीएल तुमच्या बॉडीला बॅलन्सिंग करतं, न्यूट्रिएंट्स पुरवायचं काम करायला लागतं. त्यामुळे सध्या करोनाच्या काळामध्ये जर सुदैवाने तुमच्या घरात पैसा पाणी चांगला असेल, पैसे आहेत, तर कृपा करून पैसे इन्व्हेस्ट करा आरजीजीएल वरती. कारण चुकून जर करोना झाला, दवाखान्यात गेला तर काय होईल माहित नाही. त्याच्यापेक्षा बेस्ट वे, आणि घाबरायची गरज नाही. डेथ रेशो आपल्या ह्याचा एवढा मोठा नाहीये, म्हणजे 100तले 3 ते 4 लोक मारतायत, पण 100तले 3 ते 4 जरी मेले तरी सुद्धा गेले ना, ते रिटर्नेबल नाही ना. आणि गंमत अशी आहे की असं नाही की बाबा ते 75-80 लोक जात आहेत, 23-24 पण मुलगा मरतोय, लहान बाळ पण जाते, 40-45 पण जातोय. म्हणजे तुमच्याच घरातला कर्तेसवर त्या माणसांना जर काय झालं तर करायचं काय? मग एवढी रिस्क मोठी घेण्यापेक्षा सध्या करोना जाईपर्यंत सोनं नाणं महत्वाचं नाहीये, डीएक्सन प्रोडक्ट स्वतः खाणं महत्वाचं आहे. विकायचं नंतर, पहिलं जीवाला खा. जी एक जीव शिर सलामत तो पगडी 50, असं काहीतरी एक वाक्य आहे की नाही, आपण म्हणतो की नाही. त्यामुळे सध्या तुम्ही स्वतः महत्वाचे आहात. कारण आपल्या बॉडीची तुलना आपण कधीच कशावरच करू शकत नाही.
त्यामुळे आरजीजीएल मध्ये 100% गॅनोडर्मा आहे. आणि आरजी करतं काय हो, आरजी सपोर्ट्स द बॉडी इन डिटॉक्सिफिकेशन. तुमच्या बॉडीमध्ये व्हायरस कुठला घुसलाय, बॅक्टेरिया आतमध्ये तयार झालाय, आतमध्ये क्लॉग झालंय, चोकअप झालंय, इन्फेक्शन झालंय, तर ते पहिलं पकडतं. तिथं बाण दाखवलाय बघा. तो काय करतो, आरजी गोळी सेल मेम्ब्रेन पेशीच्या कवचाला भेदून आतमध्ये जातं आणि टॉक्सिनला पकडून हाकलून देतं. टॉक्सिनचा बघा, घामातनं, लघवीतनं, जुलाबातनं, सर्दीतनं फेकून बाहेर द्यायला लागतं. त्यामुळे नो एंट्री करोना आला की मागच्या दाराने लगेच बाहेर जायचं, भाऊ इथं तुला एंट्री मिळणार नाही. जीएलची गोळी काय करते, जर मी जीएलच्या गोळ्या खात असेल तर आता तोंडावरती मास्क तुम्ही लावले की नाही, तोंडावरती मास्क जर लावलं तुम्ही असं बघताय की नाही, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये दारावरती गेटवरती एक वॉचमन असतो, आतमध्ये एक असतो, अजून एक आतमध्ये असतो, अजून एक आतमध्ये असतो. असे तुमच्या प्रत्येक सेल मेंबरला एक वॉचमन पाहिजे की नाही तगडा. कारण काही लोकांचं पोट कमजोर आहे, काही लोकांचं फुफ्फुस कमजोर आहे, काही लोकांचं आपण म्हणू की त्यांना लगेच जुलाब लागायला लागतात, त्यांना लगेच ताप यायला लागतो, एखादा सर्दीवाला होता, एखाद्या बाजूने कुणीतरी कोरोनावाला गेलाय. तुमच्या पेशींना कवच, मेम्ब्रेनला कवच घाला, कवच कुंडल मजबूत करा. जीएलची गोळी खाल्ली की माझं सेल मेम्ब्रेन तगडं व्हायला लागतं. म्हणजे प्रत्येक पेशीला मास्क घातल्यासारखं आहे, प्रत्येक पेशीला मास्क, इंटरनल पॉवर, डिफेन्स मेकॅनिझम स्ट्रॉंग करायला लागेल. त्यामुळे सेल मेम्ब्रेन चांगलं व्हायला लागतं. मग आता टॉक्सिन तुमच्या बॉडीत कुठनं जात आहेत मला सांगा बरं. तुम्हाला वाटतं ना मला करोनाच व्हायला नको, सोपी गोष्ट आहे. काय सोपी गोष्ट आहे, श्वास घ्यायचा बंद करा, पाणी प्यायचं बंद करा, जेवायचं बंद करा, नको मला करोना, बंद करून बसा, काय होईल, जीवानिशी जाल. मग आता जर तुम्हाला हवा पाहिजे, पाणी पाहिजे, अन्न पाहिजे, तुमच्या सवयी पाहिजेत, तर सगळं म्हणजे मला नोकरीला तर जावंच लागणार आहे, बाहेर तर मला पडावंच लागणार आहे, पब्लिकमध्ये तर जावंच लागणार आहे. ही गोष्ट आपण टाळू शकत नाही. पण टॉक्सिनचा जो मार्ग आहे, ते टॉक्सिन जर चुकून आत गेले, आरजी बसले ना चेक करायला, ए चल चल कोण कोण आला चला बाहेर. आणि जीएलची गोळी काय करेल, म्हणजे अनवॉन्टेड टॉक्सिनला आतमध्ये थाराच नाही, आला की डायरेक्ट बाहेर, त्याला एंट्रीच आतमध्ये देणार नाही. त्यामुळे आरजी तुमच्या बॉडीतलं टॉक्सिन डिटॉक्स करतं आणि जीएलची बॉडी तुमच्या बॉडीला बॅलन्स करायचं काम करते. कामाचं कोण आहे, बिनकामाचं कोण आहे, हे सगळं चेक करायला लागेल. आरजीजीएल 100% रक्ताभिसरण चांगलं करायला लागेल. दुसरं काय, नोनीसी किंवा नोनी, हे टॉनिकची गरज काय माहितीये का माणसांना. काही लोक आपण बघतो की निरोगी असतात, काही लोक कमजोर असतात आणि काही लोक आजारी असतात. म्हणजे माझ्या अंगात त्राणच नाही, मला जेवण जात नाही, मला पचत नाही, माझं अंग दुखायला लागले, हार्मोन डिसऑर्डर. मग इथं 600 मिलीची अख्खी नोनीची बॉटल 1620 रुपयाला आहे फक्त. ऑक्सिजनचं सिलेंडर 3000 रुपयाला आहे आणि छोटी बॉटल 250 मिलीची फक्त 765 रुपयाला आहे. जर तुमच्या घरात कोणालाही ताप वाटला, काय वाटलं, छोटी नोनी जी आणायची, डायरेक्ट तोंडाला लावायची, अख्खी बॉटल पिऊन टाकली तरी काही नुकसान नाहीये, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सध्या आठवड्यातनं एकदा तरी मस्तपैकी डीएक्सएनचं कायम, मी तर म्हणतो की 20-20 मिली, 30-30 मिली जेवणाच्या अगोदर तासभर जर तुम्ही टॉनिक पित राहिला, तर ह्याचं काम काय माहितीये का, इट हॅज अ पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. म्हणजे तुमच्या बॉडीत करोनाचा फ्री रॅडिकल थांबूनच देणार नाही, चलो बाहेर, डायरेक्ट बॉडीतनं बाहेर काढायला लागेल. त्याच्यामुळं काय लोकांना नोनीजी आवडतं, नोनीजी प्या. ओके, हे आंबट अजिबात नाही. बनले कशापासून, मोरिंडा सिट्राफोलिया, एक आहे नोनी. आणि सगळ्यात स्वस्त आणि मस्त, खिशाला परवडणार 450 मिलीची बॉटल फक्त 880 रुपयाला आहे. आणि मी तर सांगतो तुमच्या घरातल्या प्रत्येक महिलांना हार्मोनल डिसऑर्डरचा त्रास असतो, मासिक पाळीचा त्रास असतो, घरातलं सगळ्यात जास्त काम महिला मंडळ करतंय, तर त्या हेल्दी असतील तर तुमचं घरदार हेल्दी राहील. त्याच्यामुळे प्रत्येक महिलांना सकाळ दुपार संध्याकाळ जेवायच्या अगोदर 1 तासभर 20 मिली 15 मिलीचं गुच आहे त्याचं दिलेलं, 2 टोपणं घ्या. जर खूप कमजोरी वाटते तुम्हाला तर अर्धा कप गरम पाणी, त्याच्यात नोनी टाकायचं, सकाळ दुपार संध्याकाळ प्यायला सुरुवात करा. त्याच्यामुळे तुम्हाला कणकणी वाटते, ताप आलाय, इन्फेक्शन वाटतंय, तर तुम्हाला करोना एंट्रीच होऊ देणार नाही बॉडीत. आणि आता तुमच्या गावात करोना आलता ना, तुमच्या घरात कोणाला तरी झाला होता ना, तुम्ही गावात फिरता, करोनावाले आपल्या आजूबाजूने फिरतायत. कदाचित आपल्यापैकी जे मीटिंग पाहतायत किंवा ज्यांनी आता तुमच्यासोबत नाही आले, आपल्या कित्येकांना करोना होऊन पण गेला असेल, सर्दी कफ झाला असेल, अंग दुखला असेल, पण आपली स्ट्रेंथ जास्त होती. पण कधी कधी काय होतं माहितीये का, समजा आपली स्ट्रेंथ तर जास्त आहे कामापुरती,
पण दुर्दैवानं काही लोक कंपनीत कामाला जातात आणि कंपनीत कामाला गेल्यावर तिथं कोरोनाची साखळीच आहे ना अख्खीची अख्खी. म्हणजे एक सोडला की दुसरा, दुसरा सोडला की तिसरा. सतत सतत संपर्कात राहून राहून ते अजून डॅमेज झाले आणि मग त्यांना कोरोना झाला, असं येऊ शकतं. त्याच्यामुळे बेस्ट वे काय की मला दररोज इम्युनअप राहायचंय, त्याच्याकरता हे प्रोडक्ट वापरायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं घटक मला होत असताना सगळ्यात महत्वाचं माझ्या बॉडीतलं रक्त चांगलं पाहिजे, हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे, स्टॅमिना चांगला पाहिजे. त्याच्याकरता नेचर सुपर फूड, ओके, समुद्री शेवाळापासून ते बनवलंय. त्याच्यामुळं स्पिरुलिना दोन्ही करेल डायजेशन, आरजीएल करेल ब्लड सर्क्युलेशन, आणि स्पिरुलिना करतं स्ट्रेंथ, स्टॅमिना, एनर्जी, हिमोग्लोबिन, पॉवर, ताकद द्यायचं काम करते स्पिरुलिना. समुद्री शेवाळापासून ते बनलंय. याच्यात मल्टीव्हिटॅमिन्स, मल्टी मिनरल्स भरपूर प्रमाणात दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या अख्ख्या बॉडीतला कचरा बाहेर काढतं, प्रतिकारशक्ती वाढवतं, प्रिव्हेंट्स अँड प्रोटेक्ट फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन. म्हणजे प्रिव्हेंट म्हणजे काय करतं, होऊ देत नाही, म्हणजे काळजी घेतं. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करतं. जरी झाला असेल तरी रिकव्हरी रेट फास्ट मध्ये यायला लागेल. तुमच्या बॉडीतलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं, अनवॉन्टेड बॉडीतला फॅट घालवून टाकतं. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायची इच्छा आहे त्यांनी घ्या ना सगळं डीएक्सनच्या स्पिरुलिना 5-5-5 जेवायच्या अगोदर. अनवॉन्टेड बॉडीतल्या फॅट डिझॉल्व्ह होऊन जातील, तुमची ओबेसिटी कमी होते. आणि ज्यांची वजन मापात राहतात त्यांच्या हार्टवरती लोडच राहत नाही, ओके. त्यामुळे हार्टवरचा लोड कमी व्हायला लागेल. ऍसिडिटी जगातलं सगळ्या आजारांचं मूळ कारण आहे ऍसिडिटी. आणि आता तुम्ही काही घ्या, हवा दूषित आहे, पाणी दूषित आहे, जेवण दूषित आहे, फळभाज्यावरती केमिकल आपण टाकलंय, तुम्ही इंग्लिश कोंबड्या खाताय, तुम्ही गाई म्हशींचं दूध इंजेक्शनचं पिताय, कारण त्यांनी शेतातनं चारा, युरिया सुपलावाला अन्न खाद्य चारा खाल्लाय, किंवा गाय म्हशींना आपण इंजेक्शन दिली, किंवा जे दूध तुमच्या पिशवीतनं घरापर्यंत आलंय त्या अख्ख्या दुधाच्या टँकरमध्ये केमिकल टाकलंय. त्यामुळे कोल्हापुरातनं टँकर मुंबईला गेला आणि 2 दिवस दूध तसंच ठेवलं तरी नासत नाही. काय प्रकार आहे हा? उन्हाळ्यामध्ये मला सांगा, तुम्ही गाय म्हशीचे दूध काढा आणि आज तापू नका, उद्या लगेच खराब होतं ते. मग ह्यांचे कंटेनर का खराब होत नाहीत, ह्यांचं दूध का सडत नाहीये? तुम्ही तर बेकरी आयटम खाताय, अजून काय काय खात राहताय, शिळं खात राहताय. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, डीएक्शनचे सगळे प्रोडक्ट 100% अल्कलाईन आहेत. जरी तुमची चलबिचल होत असेल ऍसिडिक लेवलची, तरी ते बॅलन्स करायचं काम डीएक्सनचं आरजीजीएल, स्पिरुलिना, चहा कॉफी सगळं करायला लागतं. बॉडीतल्या वेदना कमी करतं. ज्या लोकांचं अंग भरपूर दुखत राहतं त्यांच्या अंगात रक्त कमी आहे, त्याच्यामुळे स्पिरुलिना जर खाल्ल्या अंगात रक्ताभिसरण चांगलं होतं, अंगातली एनर्जी वाढते, तुमचं वय दिसणार नाही, लेडीजचे गायनिक प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीयेत. लेडीज लोकांना तुमचे केस गळती, केसात कोंडा होतोय, डॅन्ड्रफ होतोय, नख कुरतडतायत, त्याच्यानंतर तुमचे दात पडायला लागलेत, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये हेल्दी प्रोटीन नाही. जगातलं सगळ्यात जास्त प्रोटीन, मी तुम्हाला काल चार्ट दाखवलाय काल परवा, तर 70% प्रोटीन इंटेक, नॅचरल, ऑर्गॅनिक, हेल्दी, डायजेस्टेबल प्रोटीन तुम्हाला खायला मिळतं स्पिरुलिनामधनं. त्यामुळे हे जर तुमच्या खाण्यामध्ये आलं तर ज्या पुरुषांची, महिलांची लग्न झाली आहेत, त्यांना मूल होत नाही, मासिक पाळीचा त्रास आहे, पीसीओडी, पीसीओएस, स्पर्म काउंट, स्पर्म प्रेशर, या सगळ्यांना स्पिरुलिनाचा भरपूर फायदा होतो. इट इज अ हाय एनर्जी बुस्टर, ओके. ज्या लोकांना लाईफस्टाईल डिसीज आहेत, स्टाईल आयुष्यात केली, स्टाईल मारली ना, त्यामुळे लाईफस्टाईल जोडली, जेवला नाही वेळेवरती, नुसतं उपासच करत राहिलाय, भरपूर कष्ट करत राहिला, भूक लागली जेवलाच नाही, झोप आली झोपलाच नाही, होऊ दे तेवढं, बघू नंतर, पोरं मोठी झाल्यावरती, आणि पोरं मोठी व्हायच्या अगोदर तुम्हीच आजारी पडला, मग झाले कॅन्सर, डायबिटीस, संधिवात, बीपी, ॲलर्जी. तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला दररोज इंटेक स्पिरुलिना खायला पाहिजे. आणि आपल्या घरातल्या छोट्या मुलींना मासिक पाळी सुरू व्हायच्या अगोदर जो पोटामध्ये त्रास होता, टेन्शन, स्ट्रेस, प्रीमेन्शुअल क्रॅम्प्स येतात, फटिगनेस येतो, ते कमी होण्याकरता त्यांना भरपूर स्पिरुलिना खायला द्या. तुम्हाला काही लोकांना मुतखडे होतात, पित्ताशयात खडे होतात, डोळ्यातनं पाणी येत राहतं, स्किनला इसप करून नाटा येतो, हाडं दुखत राहतात, लिव्हरचे प्रॉब्लेम, स्प्लीनचे प्रॉब्लेम, हाडं ठिसूळ होणे, रक्तातली कमतरता, संधिवात, सांधेदुखी, गाऊट, आर्थरायटिस, स्किन पॅचेस, या सगळ्यांच्या करता स्पिरुलिना खा आणि तंदुरुस्त राहा. तुमच्याच घरातली छोटी मुलं सारखी आजारी पडतात, वयानुसार वजन उंची नाही, सतत चिडचिडी राहतात, याचा अर्थ त्यांना खाण्यामध्ये पौष्टिक तत्व मिळत नाही. तर हे सगळं द्यायला सुरुवात करा. आणि आपल्या स्पिरुलिनाच्या 4 गोळ्या म्हणजे 27 सफरचंद, पाव किलो वाटाणा,
एवढी सगळी फळभाज्या सध्या मिळतायत, ते सुद्धा ऍसिडिक मिळतायत. हे डीएक्सनच्या स्टूलना दररोज जर तुम्ही खाल्ल्या, एवढ्या सगळ्या फळभाज्या खाल्ल्यासारखं आहे. याचा अर्थ मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही जेवण नका करू किंवा फळभाज्या खाऊ नका. अरे खा, पण ते खाताना जी बॉडी पैसे देऊन तुम्ही आजार घरी घेऊन येता. आपण कित्येक लोक पाहिली की नाही, द्राक्ष घरी घेऊन आला आणि जुलाबावरती बसला, आंबे घेतले आणि आंब्याचा रस केला आणि तुम्हाला जुलाब झाले, ह्याला ताप आला. याचा अर्थ काय, त्याच्यावरती ज्या फवारण्या केल्या, कीटकनाशके मारली, प्रिझर्वेटिव्ह टाकलेत, केमिकल टाकलेत, ते त्याचा त्रास व्हायला लागतो तुम्हाला. त्याच्यामुळं हे खा, एन्जॉय पण करा, पण त्याच्यासोबत डीएक्सनच्या स्टूलना खायला सुरुवात करा. तुमची बॉडी हेल्दी राहायला लागेल. आणि एवढं कोण घरी आणतं का, अक्रोड, काजू, बदाम, पिस्ते, अंजीर, ड्राय सीड्स, ओके, तुम्ही आणत नाही ना, ओके, अक्रोड. मग एवढाच्या ऐवजी स्टूलना घरी घ्या ना तुम्ही. आणि स्टूलना जर तुमच्यामध्ये असेल तर पोरांना दिल्यासारखं आहे का. तुमच्या मुलांनी काय पाप केलं का हो? तुमचे पैसे कमी आहेत, आपली गरिबी आहे, तर मुलांनी खायचं नाही का ते? मग स्टूलना हे गरिबाचं वरदान आहे, मी त्या सगळ्यांना सांगतो. त्याच्यामुळे खा प्या, निरोगी राहा, हेल्दी राहा. हे पृथ्वीवरचा सगळ्यात बेस्ट अन्न आहे. आणि हा करोनाचा जम्बो डोस आहे बघा. फॅमिली पॅक घ्या सध्या करोनाचे. नागपूरकरांनो, नागपूर, बीड, अंबेजोगाई, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर वाईट अवस्था आहे. आणि वाट नका बघू, ह्याच्या सगळा अख्खे पैसे मोजले तरी 15,000 रुपये सुद्धा लागत नाही. अख्खं घरदार महिनाभर तर 100% सुरक्षित आहे. मग 15,000 भागिले जर तुम्ही 30चा रेशो काढला तर काय पडतंय महिन्याला? 30 रुपये एका माणसाला पडत असेल तुम्हाला. आणि अख्खा जर करोनाच घरी येणार नसेल तर किती म्हणजे वर्थ प्रोडक्ट आहे ते आपल्याला. हे सगळं आपल्या घरी आणा, हेल्दी राहा, निरोगी राहा. आणि कोण खाऊ शकतं डीएक्सनचे प्रोडक्ट? प्रेग्नंट महिला खाऊ शकते, इन्फांट ज्याला शिशु कळत नाही त्यांना कोकोजी खायला द्या, त्यांना स्पिरुलिना खायला द्या. शाळेत जाणारी मुलं मुली, गोवर, कांजिण्या, त्यांना स्पिरुलिना खायला द्या, त्यांना कोकोजी द्या. तरुण मुलं मुलींना आपली कॉर्डिसेप कॉफी पिऊ द्या, स्पिरुलिना खाऊ द्या, नोनी पिऊ द्या. मुलींना मासिक पाळीचे त्रास असतात, लग्न झालेली जोडपी, खा ना आरजीजीएल, स्पिरुलिना खा, नोनी प्या, कॉर्डिसेप कॉफी प्या. सिनियर सिटीजन न्यूट्री ऑइल प्यायला सुरुवात करा. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, छाती दुखते, ओके, ह्यासारखी न्यूट्री कोकोनट ऑइल पिऊ शकता, अंगाला पण लावू शकता. कमजोर लोकांना तर तुम्हाला मजबुरीकांना महात्मा गांधी घ्यावंच लागेल. त्याच्यामुळं त्यांना तर द्याच, रिव्हर्सल आजार करण्याकरता. पण इतरांनी पण घ्यायला सुरुवात करा आणि हेल्दी राहा. साबण चांगला आहे आपल्याकडे, नॅचरल सोप आहे आपल्याकडे, ब्युटी सोप आहे, वापरा. टूथपेस्ट चांगली आहे, करोनामध्ये 1 नंबर टूथपेस्ट काम करायला लागेल. आणि गुड न्यूज आहे की उद्या परवा 12 तारीख आहे ना, 12 तारीख मंगळवारी आहे, लॉन्चिंग आहे आपलं. 120 रुपयाला पेस्ट आली छोटी 40 ग्रॅमची. घ्या, घरटी पेस्ट वापरा. जेवढ्या गावातल्या लोकांना दात आहेत त्या प्रत्येक दाताची ज्यांना ज्यांना त्यांच्या घरी एक पेस्ट वाटून या, फुकट नाही द्यायची. आपलं सॅम्पल दाखवायचं, खायला द्यायची, माहिती सांगायची, पेस्ट चहा पेस्ट चहा पेस्ट चहा पेस्ट, ओके, धिंगाणा करायला सुरुवात करा. हे सगळं द्या, खूप चांगलं आहे. गुळाचा चहा प्या, साखरेचा चहा पिऊ नका, दुधाचा चहा पिऊ नका. करोना काळात दूध नका आणू घरी. तुम्ही दुधाच्या ऐवजी कोकोजीचा पुडा आणा पोरांना, आणि एक चहाचा डबा आणा आणि गुळ आणा. तुम्हाला इम्युनिटी वाढली, ताकद वाढली. हे सगळं वापरा, निरोगी राहा. त्यामुळे ह्याचा भरपूर फायदा आहे. कॉफी येत आपल्याकडं, तुम्ही घरात चहा पिता, त्याला 1,500 रुपयाचं दूध आणता, 500 रुपयाची साखर आणता, ओके, कॉफीचा पुडा एक कुठला तरी घेऊन येताय. मग कॉर्डिसेप कॉफी 945 रुपयाला आहे, 2 पुढे घरात आणा. नाहीतर महाग वाटते तर तुम्हाला 3 in 1 ची कॉफी आणा, ओके. एका पुढ्यात महिनाभर होईल अख्ख्या घरादारात 835 रुपयामध्ये. तिथे तुम्ही 2,000 रुपये घालवता चहावारी. त्याच्यात गॅनोरामा 18% आहे, ओके. कॉर्डिसेप मध्ये कॉर्डिसेप आहे, पण 3 in 1 कॉफी खूप स्वस्त आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यांना पाजू शकता. आणि गावात मध्ये तुम्ही दुधाचे रतीब नका टाकू, आता कॉफीचे रतीब टाका. कॉफीचे रतीब टाकताना गाय म्हशी सांभाळायची गरज नाही, कॉफीचा पुडा असला बाद झाला आपल्याला. मस्तपैकी लोकांना द्या. कुठे मिळते? फक्त डीएक्सनच्या लोकांच्याकडेच कॉफी मिळते. ही कॉफी पिली तर तुम्हाला डायबिटीस कंट्रोल करता येतो, बीपी कंट्रोल करता येतो, कोरोना होणार नाही, प्रतिकारशक्ती चांगली वाढायला लागेल, ओके. आणि अख्खी बॉडी इम्युनिटी चांगली वाढायला लागेल. हे सगळे प्रोडक्ट वापरा आणि हेल्दी राहा. त्याच्यामुळं खूप महत्वाचं आहे. बिस्किट घ्या मुलांच्या करता. बाजारातनं आटा मैदा असलेली बिस्किट आणू नका. आपण काय सांगितले मीटिंग मध्ये? पांढरी साखर, रिफाइंड सॉल्ट, टाटा सॉल्ट, बारक मीठ, साबुदाणा आणि
मैदा ह्याचे प्रोडक्टच खाऊ नका. अपचन भरपूर होतं, त्याने आपण आजारी पडतो. ब्रेड नकोच आहे आपल्याला घरामध्ये अजिबात. त्याच्याऐवजी मला वाटतं डीएक्सनची बिस्किट खायला सुरुवात करा. ह्याच्यात पूर्ण धान्य टाकले, बाजरी टाकली, नाचणी टाकली आहे, त्याच्यानंतर स्पिरुलिना टाकली आहे, जेलच्या गोळ्या टाकल्यात, कॉफी टाकली 3 in 1, हे सगळं वापरा. डीएक्सनच्या गुळाच्या काळ्या चहामध्ये आपली बिस्किट बुडवून मजबूत खाऊ शकता, काही त्रास नाही. लहान मुलांच्या करता कोकोजी चॉकलेट पावडर बोर्नव्हिटापेक्षा स्वस्त आहे ते. बोर्नव्हिटाला दूध लागतं घ्यायला तुम्हाला 1,500 रुपयाचं. याच्यात 2 पुढे येतील आपले कोकोजीचे. मुलं शाळेत नंबर काढतील, कधीच आजारी पडणार नाहीत. हेल्दी राहायला लागतील सगळे प्रोडक्ट वापरा, नखे ठीक राहा. आणि हे तेल आहे म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही, मुळव्याध झालंय, अपचन, बद्धकोष्ठता, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, केसात गुंता झालाय, त्यांच्यासाठी न्यूट्री ऑइल केसांना चालतं, अंगाला चालतं, गरम पाण्यात टाकून पिल्या तरी चालतं आणि खूप चांगलं आहे. हृदय करता पण खूप चांगलं आहे. ज्यांना छातीत चमकतंय, दम लागतो, धाप लागतो, कोरोनाचा त्रास होतोय, इन्झाईम बॉडीत चांगले येण्याकरता न्यूट्री ऑइल पिणं गरजेचं आहे. हे कॉस्मेटिक खूप छान आहेत आपल्याकडं. बाजारातले नको ते कॉस्मेटिक केमिकल वापरण्यापेक्षा डीएक्सनचे कॉस्मेटिक वापरा. आणि यातलं कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला 375 रुपयाचा शॅम्पू तुमच्या घरात 3-4 महिने जातो. और तुम्ही डोक्यावरून आंघोळी आठवड्यातनं 1-2दा करत असाल तर मग तेवढा शॅम्पू लागत नाही. टाल्कम पावडर 345 रुपये भागिले 6 महिने 8 महिने, महिना 40 रुपयाला पडते. बॉडी लोशन 360 रुपये भागिले 6 महिने, फेअर अँड लवली पेक्षा अर्ध्या किमतीत मिळते तुम्हाला. सगळे प्रोडक्ट वापरा. मसाज ऑइल गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, चेबी ऑइल स्किन करता चांगला आहे. ट्रिक्रीम घ्या. ट्रिक्रीम म्हणजे आपला सॅनिटायझर. ओके, ट्रिक्रीम लावा, नाकपुड्यात भरा. आणि तुम्हाला सर्दी कफ खोकला सुद्धा होत असेल तर ट्रिक्रीम डोक्याला चेहऱ्याला चांगले चोळा. अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरियल, अँटी रिपेलेंट म्हणून चांगलं काम करते. हे सगळे प्रोडक्ट वापरा, हे खूप फायदेशीर आहे. केसांच्या करता, केसात गुंता होतो, केसात कोंडा होतो, केसांना वाढ नाही, ओके, टक्कल पडायला लागले, केसात साय पडते, बेस्ट भन्नाट आले ना, नीली तेलम हेअर ऑइल, त्याच्यामध्ये 20 जडीबुटी आहेत. हे सगळं वापरा. तुम्ही काय झालंय माहिती करून घ्या आणि प्रोडक्ट भरपूर वापरा. विकणं डीएक्सनचा अजिबात उद्देश नाही, पण तुम्ही ब्रँडेड वापरा ना. तुम्हाला राहायला 3 लक्झरीज फ्लॅट पाहिजे, ओके, त्याच्यानंतर पायात लक्झरीज बूट पाहिजे, अंगात कपडे चांगले पाहिजे, आणि खायला काय वडापाव, मिसळपाव, तर्रीपाव, कोल्हान हे पाहिजे का असलं बिनकामाचं? म्हणून ब्रँडेड प्रोडक्ट वापरा आणि तुम्ही ब्रँडेड व्हायला लागाल. ऑटोमॅटिक तुमची बॉडी ब्रँडेड होईल, तुमचे केस छान व्हायला लागतील. हे सगळं वापरा. लेमन झी, उन्हाळ्यातलं लिंबू सरबत. घरामध्ये लिंब आणा, साखर आणा, सरबत बनवा. एक लेमनजीचा पुडा घरात घेऊन या. एका पुडीमध्ये 4 कप भन्नाट होतं सालाईन वॉटर. हे प्यायला सुरुवात करा. जी मोका आहे, ओट्स आहेत आपल्याकडं, ओके. मुलांना नाश्ता बनवायचा आहे, उशीर झालाय, मस्त गरम पाणी अर्धी वाटी घ्यायचं, एक पुडी ओतायची आणि असे ओट्स खायला सुरुवात करा. असे भरपूर चांगली प्रोडक्टची रेंज आहे. हे सगळं वापरा आणि हेल्दी राहा, ओके. मास्क आलेत आपल्याकडं करोनासाठी, मास्क वापरा. 5चा सेट आहे आपल्याकडं. 430 रुपयाला 5 मास्क आहेत आपल्याकडं. डिस्काउंट मध्ये 80-88 रुपयाला पडतं. एमआरपी 110 रुपयाला पडतं. N95 पेक्षा सुपर क्वालिटी, सुपर से ऊपर. सीडी लाव सीडी, इंडियन आयडॉल बघितले की नाही शिल्पा शेट्टी संध्याकाळी. सुपर से ऊपर मास्क आहे आपलं, वापरा दररोज. त्यामुळे दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास चेंज करा, वापरा. आणि छोटे किट आहे, मग तुम्हाला 1405 रुपयामध्ये 4 गोष्टी मिळायला लागतील. डीएक्सनचं डिस्काउंट कार्ड काढलं 1140 रुपये मिळायला लागेल. हे सगळं वापरा. हे जम्बो किट आहे, मग तुम्ही जम्बो किट घ्या, हेल्दी राहा. अशा तऱ्हेने मी आता मीटिंग आपली क्लोज करतोय. कोणाला काही विचारायचं असेल बिंदास विचारू शकता. एक करोनाचं किट काढले कंपनीने, मोठी स्पिरुलिना, न्यूट्री ऑइल, साबण, पेस्ट, स्पायसी टी, किंवा तुम्हाला डीएक्सनचा ऋषी गायनोटी वापरू शकता. आणि हेल्दी राहा. जगातली एकमेव ब्रँडेड हेल्थ केअर कंपनी आहे. कोरोना तर नक्की तुम्हाला होणारच नाहीये, पण या बेरोजगारीच्या काळामध्ये जर तुम्हाला प्रोडक्ट आवडले आणि तुम्हाला वाटले की मला माझा ऑनलाईन लोकांना मीटिंगला बोलवायचे, मीटिंग कॉल करायचे, तर त्यातनं चांगला इन्कम सोर्स सुद्धा जनरेट होऊ शकतो. थँक्यू.